जराही खाण्याचा सोडा किंवा तेलाचं मोहन न टाकता आज आपल्याला एकदम खमंग खुसखुशीत अशी प्रीमिक्सपासून दालबट्टी तयार करायची आहे। सोबतच आपल्याला एकदम छान गरमागरम चविष्ट असं वरण देखील तयार करायचं आहे। दालबट्टी तयार करण्यासाठी आपल्याला प्रीमिक्स देखील घरीच तयार करायचं आहे। हे प्रीमिक्स तुम्ही 6 महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही। जेव्हाही दालबट्टी खाण्याची इच्छा झाली तेव्हा तुम्ही हे प्रीमिक्स वापरून दालबट्टी तयार करू शकता। एकदम खमंग खुसखुशीत अशी आपली या प्रीमिक्स पासून दालबट्टी तयार होते। सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी दालबट्टीसाठी प्रीमिक्स तयार करून घ्यायचं आहे। दालबट्टीचे हे प्रीमिक्स तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी अर्धा किलो गहू घेतलेले आहेत। सोबतच आपण या ठिकाणी 1 वाटी मका घेतलेला आहे। अर्धी वाटी आपण या ठिकाणी चणा डाळ घेतलेली आहे। 2 मोठे चमचे आपल्याला यामध्ये धने घालून घ्यायचे आहेत। 1 चमचा आपण यामध्ये जिरे घातलेले आहेत आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये ओवा घालायचा आहे। हे सर्व साहित्य आपल्याला छान असे मिक्स करायचे आहेत आणि गिरणीवरती आपल्याला याला थोडंसं जाडसर दळून आणायचं आहे। कमी क्वांटिटीमध्ये असेल तर तुम्ही मिक्सरला देखील याला दळून घेऊ शकता। गिरणीवरती मी हे दालबट्टीचं प्रीमिक्स अशा पद्धतीने दळून आणलेलं आहे। बघू शकता तुम्ही, जाड रव्यापेक्षा थोडंसं जाड आपण हे दळून आणलेलं आहे। तर अशा पद्धतीचं आपलं हे दालबट्टीचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे। हे प्रीमिक्स तुम्ही हवाबंद डब्यामध्ये घालून 6 महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता। या प्रीमिक्सचा वापर करूनच आपल्याला दालबट्टी तयार करायची आहे। तर 3 वाटे आपण या ठिकाणी हे प्रीमिक्स घेतलेले आहे। 1 चमचा आपण यामध्ये ओवा घालून घेणार आहोत। ओवा आपल्याला हातावरती थोडंसं चोळून यामध्ये घालून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे। अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। खाण्याचा सोडा किंवा आपल्याला तेलाचं मोहन न घालता ही दालबट्टी तयार करायची आहे। मीठ हळद आपण पिठामध्ये छान असे मिक्स करून घेतलेले आहेत। थोडं थोडं पाणी टाकायचं यामध्ये आपल्याला आणि घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकत मी घट्टसर या पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे। तर हे पीठ मुरण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। डाळ शिजून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपण 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। डाळ आपल्याला छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। डाळीमध्ये मी पाणी घातलेलं आहे। 2 पाण्यांनी आपल्याला डाळ छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। डाळ मी छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। आता धुवून घेतलेली जी डाळ आहे ती आपल्याला कुकरमध्ये घालायची आहे। यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला 1 टमाटर आणि 1 कांदा घालून घ्यायचा आहे। 1 कांदा मी या ठिकाणी उभ्या आकारामध्ये पातळ असा कट करून घेतलेला आहे आणि 1 टमाटर देखील आपण कट करून घेतलेला आहे। आता हे टमाटर आणि कांदा आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचा आहे। डाळीसोबतच आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचं आहे। डाळीला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कुकरचं झाकण बंद करून आपल्याला कमी गॅसवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता एक 15 मिनिट झालेले आहेत। आपले जे पीठ आहे ते देखील आता छान मुरलेलं आहे। पीठ आता आपल्याला परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे आणि पिठाचे आपल्याला सारखे आकाराचे 4 ते 5 गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर आपण या ठिकाणी 4 गोळे तयार करून घेतलेले आहेत पिठाचे सारखे आकाराचे। आता पिठाला आपल्याला लांबट आकार देऊन घ्यायचा आहे। सिलेंडर शेपचा आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण लांबट आकाराचा हा गोळा तयार करून घेतलेला आहे। बाकीचे गोळे देखील आपण सेम याच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत। तर 4ही गोळे आपल्या या ठिकाणी तयार झालेले आहेत। आता हे गोळे आपल्याला शिजून घ्यायचे आहेत। तयार झालेले जे गोळे आहेत ते आपल्याला स्टीलच्या चाळणीमध्ये ठेवायचे आहेत। चाळणीला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। कढईमध्ये आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिट हे गोळे छान असे शिजून घ्यायचे आहेत। कढईमध्ये आपण 1 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता या पाण्यावरती आपल्याला चाळणी ठेवून द्यायची आहे। तयार झालेले जे गोळे ते आपल्याला स्टीलच्या चाळणीमध्ये ठेवायचे आहेत। 15 मिनिट आपल्याला या गोळ्याला छान असं वाफवून घ्यायचं आहे। आपले जे वरण आहे ते देखील आता शिजलेलं आहे। गॅस मी बंद करून घेतलेला आहे। कुकर मी थंड करून घेतलेला आहे। डाळ एकदम छान मऊ अशी शिजलेली आहे। आता डाळ आपल्याला छान अशी फेटून घ्यायची आहे। चमच्याने आपण डाळ छान अशी फेटून घेतलेली आहे। आता लगेचच आपल्याला वरणाला फोडणी देऊन घ्यायची आहे। गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल छान तापलेले यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान फुटू द्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला कुटून घेतलेला 1 चमचा लसण घालायचा आहे। लसण आपल्याला छान तळून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला अद्रक घालून घ्यायचं आहे। अद्रक देखील आपण कुटून घेतलेला आहे। ते देखील आपण 1 चमचा यामध्ये घातलेला आहे। अद्रक आणि लसण आपण तेलावरती छान असा परतून घेतलेला आहे। 1 लाल मिरची मी तोडून घालत आहे यामध्ये। अर्धा चमचा आपण यामध्ये लाल तिखट घातलेला आहे। 1 चमचा आपण यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेला आहे। पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। पाव चमचा धने पावडर घातलेला आहे। पाव चमचा जिरे पावडर घातलेला आहे। आता फेटून घेतलेली जी डाळ आहे ती डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे। डाळीला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। डाळ तुम्हाला कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता। तर 1 ते 1.5 ग्लास मी पाणी घातलेलं आहे। चवीपुरतं आपण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। डाळीला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। डाळीला आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे। डाळीला आपण छान उकळी काढून घेतली की डाळीला चव छान येते। त्यामुळे आपण डाळीला छान अशी उकळी काढून घेतलेली आहे। मस्त अशी आपली डाळ उकळलेली आहे। रंग बघू शकता तुम्ही, मस्त असा आपल्या डाळीला रंग आलेला आहे। छान घट्टही नाही जास्त पातळही नाही, एकदम परफेक्ट अशी दालबट्टी सोबत खाण्यासाठी आपली डाळ तयार आहे। गॅस बंद करून घेतलेला आहे आपण। 15 मिनिट झालेले आहेत। आपली जी बट्टी आहे ती एकदम छान अशी शिजलेली आहे।
चाकू मी रोवून बघत आहे, चाकूला अजिबात पीठ लागत नाहीये, मस्त अशी आपली दालबट्टी शिजलेली आहे। आता आपल्याला ही दालबट्टी काढून घ्यायची आहे, थंड करून घ्यायची आहे आणि आपल्याला दालबट्टी कट करून घ्यायची आहे। अर्धा अर्धा इंचावरती आपण याला कट करून घेतलेलं आहे। बघू शकता मस्त जाळी पडलेली आहे, छान शिजलेली आहे, अजिबात चाकूला जराही पीठ लागत नाहीये। आता सर्व दालबट्टी आपण कट करून घेतलेली आहे। आता कट करून घेतलेली जी दालबट्टी ती आपल्याला तळून घ्यायची आहे। कमी गॅसवरती आपण तेल छान गरम करून घेतलेलं आहे। आता तेलामध्ये आपल्याला दालबट्टी सोडून घ्यायची आहे। कढईमध्ये बसेल तेवढी आपण दालबट्टी यामध्ये सोडून घेतलेली आहे। रंग बदलेपर्यंत छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला अल्टीपल्टी करत ही दालबट्टी तळून घ्यायची आहे। एक बॅच तळण्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिट लागू शकतात। मस्त अशी आपण अल्टीपल्टी करत रंग बदलेपर्यंत ही बट्टी तळून घेतलेली आहे। बट्टीला रंग बघू शकता एकदम छान सुरेख आलेला आहे आणि एकदम छान खुसखुशीत देखील तयार झालेली आहे। आता ही बट्टी आपण काढून घेऊया। झाऱ्यावरती आपल्याला ही बट्टी काढून घ्यायची आहे। अजिबात तेलकट होत नाही आपली बट्टी, मस्त अशी आपण बट्टी तळून घेतलेली आहे। आणखीन बट्टी आपण काही तेलामध्ये सोडून घेतलेली आहे। ही बट्टी देखील आपल्याला मस्त रंग बदलेपर्यंत अल्टीपल्टी करत आपल्याला तळून घ्यायची आहे। सर्व बट्ट्या आपण या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत, छान खुसखुशीत झालेल्या आहेत। अजिबात खायचा सोडा किंवा तेलाचं मोहन न टाकता एकदम खुसखुशीत झालेली आहे। ही बट्टी आपल्याला छान कुस्करून घ्यायची आहे। त्यावरती गरमागरम वरण घालायचं आहे, तुपाची धार सोडायची आहे आणि तोंडी लावण्यासाठी कांदा घ्यायचा आहे आणि मस्त असं आपल्याला ह्या गरमागरम दालबट्टीचा आस्वाद घ्यायचा आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया तशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।